पण या अपघाताच्या नंतर काही सवाल निर्माण झालेले आहेत। आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया की आज या अपघाताच्यामुळे काही जे मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत। तर आपण जाणून घेतोय की जळगावमध्ये थांबा नसताना सुद्धा एक्सप्रेस तिथं नेमकी का थांबवण्यात आली असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। प्रश्न हा सुद्धा उपस्थित केला जातोय की सध्या पॅसेंजर ट्रेन प्रवासी पुष्पक मध्ये चढलेले होते का याबद्दलची सुद्धा चौकशी होऊ शकते आणि त्याच्यातून माहिती मिळू शकते। चेन पूल करणारे प्रवासी नेमके कुठे उतरणार होते, ते उतरण्यासाठी त्यांनी चेन पूल केली होती की खरोखरच तशा प्रकारची आग लागलेली होती, आग लागल्याची अफवा पसरवण्यात आली होती का, ती मुद्दामहून पसरवण्यात आली होती का, प्रवाशांना परधाडेला उतरायचं होतं की पाचोऱ्याला आणि मग उतरायचं होतं म्हणून चेन पुलिंग करण्यात आली की आग लागली होती। ही घटना खरी आहे। पाचोरा किंवा परधाडेला उतरण्याचा साठी म्हणून चेन ओढली का आणि त्या चेन पुलिंगमुळे चेन ओढण्यामुळे हा अपघात झालेला आहे। त्यामुळे प्रवाशांच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण आहे हा सवाल निर्माण होतोय। कारण केवळ आपल्याला तिथं उतरायचंय, थांबा नाहीये आणि म्हणून मग चेन पुलिंग करायची आणि त्याच्यासाठी म्हणून हे सगळं केलं गेलं का, गंभीर सवाल यातून निर्माण झाले। कारण 11 जणांना आतापर्यंत आपले प्राण गमवावे लागलेले आहेत आणि हे अतिशय दुर्दैवी आहे। याच्या आधी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत, रेल्वे अपघात घडलेले आहेत, अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। आपण या सगळ्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत माझे सहकारी शरद जाधव आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। शरद, जे सवाल निर्माण झालेले आहेत, खरंच असं होतं का की आपल्याला एका ठिकाणी उतरायचंय, त्या ठिकाणी उतरण्याच्यासाठी म्हणून थांबा नाहीये आणि त्यामुळे चेन पुलिंग केलं जातंय का? नक्कीच विलास, या सगळ्या प्रकारात जर पाहिलं आपण तर पुष्पक एक्सप्रेस जी धुक्यामुळे लेट झालेली गाडी होती, जी भुसावळवरनं निघते आणि थेट तिचा पुढचा थांबा जो आहे तो मनमाडला आहे। त्याच्यामुळे ही गाडी जी भुसावळवरनं थांबून मनमाडला जायला हवी ती जळगावला का थांबली हा एक मुख्य प्रश्न आहे। आणि जळगावला थांबल्यानंतर या गाडीमध्ये जे मधल्या प्रवासी आहेत, मध्ये पाचोरा लागतं, चाळीसगाव लागतं, नांदगाव लागतं, हे महत्त्वाचे 3 तालुक्यांचे जे 3 तालुके आहेत तिथले प्रवासी जे आहेत ते जळगावला अपडाऊन करत असतात। चाळीसगाव आणि पाचोऱ्याचे प्रवासी हे मोठ्या संख्येनं जळगावला अपडाऊन करत असतात। पण ही गाडी जर जळगावला हिचा थांबा नसेल, जळगावलाही या गाडीचा थांबा नसेल तरी ही गाडी जळगावला का थांबली हा एक महत्त्वाचा सवाल जो आहे तो आहे। आणि या प्रवासी जे असतात, डेली प्रवासी करणारे, हे बऱ्याच फास्ट गाड्यांमध्ये चढतात आणि अनेक ठिकाणचा हा अनुभव आहे की फास्ट गाड्यांमध्ये चेन पुलिंग होते। आणि समजा आता परधाडे हे पाचोऱ्याच्या आधी येणारं स्टेशन आहे, त्याच्यामुळे जर समजा पाचोऱ्याचे काही प्रवासी या गाडीमध्ये बसले असतील तर त्यांच्याकडनं चेन पुलिंग झालं का, जेणेकरून परधाड्याला चेन पुलिंग केल्यानंतर गाडी हळूहळू होत बरोबर पाचोऱ्याच्या आसपास थांबेल, म्हणून हे चेन पुलिंग झालं का हा एक महत्त्वाचा सवाल आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा सवाल यातला हाच आहे की गाडीला जर जळगावचा थांबा नसेल तर ती गाडी तिथे का थांबली। जर गाडी थांबली असेल तर प्रवासी त्यात बसले आणि त्या प्रवासी बसल्यामुळे मध्येच त्यांची गाडी समजा जे मधल्या परधाडे असेल किंवा वाघळे असेल, हे छोटे मोठे स्टेशन जे आहेत तिथले काही प्रवासी तिथे बसले का, या तीन जे अँगल आहेत, या 3 अँगल खूप महत्त्वाचे